मध्ये अडल्ट कॉमेडी जॉनरचे चित्रपट कमी बनतात आणि स्ट्रगलर्सला ही अशी एक वेब सिरीज होती की ज्याच्यामध्ये ह्याचा भरपूर वापर केला गेला. तर त्याच धर्तीवर विजू मानी ह्या 3 लोकांना, संत्या बाबा आणि कुशा, ह्या तिघांना घेऊन एक चित्रपट घेऊन येत आहेत, मामाच्या गोव्याला जाऊया. आणि त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. टीजर फार डिसअपॉइंटिंग होता, पण ट्रेलर ऍक्च्युअली सरप्राइझिंग आहे. ट्रेलरमध्ये सगळे ते एलिमेंट आहेत जे प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून घेतील. ओव्हरऑल प्लॉट असा आहे की विजू मानीकडे 3 पास आहेत गोव्याला जाण्याचे, तिथे राहायची, खायची आणि जेवायची मोफत व्यवस्था आहे. आणि म्हणून हे 3 मित्र तिकडे चाललेत. आणि मग त्यांना तिथे खर्चाला कोणतरी बकरा हवाय म्हणून त्यांचा कॉलेजचा मित्र अंकुश चौधरी, ज्याला मामा म्हटलं जातं चित्रपटामध्ये, त्याला ते बोलावून घेतात. पण अचानक मामाचा एक वेगळा अवतार समोर येतो, डॉन अवतार समोर येतो. ऍक्च्युअली रिव्हील करायला नाही पाहिजे होता. एक वेगळा अवतार समोर येतो आणि सगळी धमाल आणि मस्ती निर्माण होते. सगळं हे 3 मित्र फसत जातात आणि जसे ते फसत जातात ते पोलिसांची मदत घ्यायला जातात. मग ते अजून फसतात. तारलेली इकडे सचिन गोस्वामी एका चित्रपटाचं शूटिंग करतात, त्यात ह्या 3 हिरोईन्स आहेत, त्यांची भेट होते आणि ओव्हरऑल कशी मस्ती निर्माण होते. याच्यामध्ये संजय जाधवची एंट्री आहे, महेश मांजरेकरांची एंट्री आहे, त्याच्यानंतर प्रवीण तरडेंची एंट्री आहे, त्याच्यानंतर मकरंद देशपांडे, मकरंद अनासपुरे, अशा सगळ्या मोठमोठ्या कलाकारांची वर्णी लावले आणि कुठेही अननेसेसरी त्यांना गुंफले असं वाटत नाही. तर ओव्हरऑल जर ट्रेलर बघितला तर एक धमाल मराठी चित्रपट. बरं, दुसरी जमीची बाजू अशी की जे स्ट्रगल सालामध्ये शिव्या वगैरे वारंवार वापरल्या जायच्या, तर ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलं तर त्यांनी भावना पोहोचवल्या, पण कुठेही डायरेक्ट शिवी वापरली नाहीये किंवा काही बोल्ड सीन वगैरे नाहीये. तर ओव्हरऑलच हा तुम्ही माझ्या मते एक विथ फॅमिली बघू शकता अशा टाईपचा चित्रपट दिसतोय. तर ओव्हरऑल एक मराठीमध्ये खूप चांगल्या जॉनरचा चित्रपट, म्हणजे एक मसाला चित्रपट बघायला आपल्याला मिळेल असं वाटतंय. तर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.